महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 शिपायांची भरती केली जाणार। भरतीत 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखी एक संधी मिळणार। सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान। शपथविधीनंतर पहिली कॅबिनेट बैठक होणार। भ्रष्टाचार आणि समाज माध्यमांवरील बंदीनंतरच्या आंदोलनानंतर ओलींचं सरकार कोसळलं। सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत पुणे विभागीय कार्यालयात बैठकीत सातारा गॅझेटबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा। शिवेंद्र राजेंची प्रतिक्रिया। 45 दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू। जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचं ट्रेनिंग। मराठवाड्यातील कलेक्टर ग्राउंडवर। तुम्हाला शहीदच पाहिजे ना? ओबीसीतील पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची वेळ आली आहे। लातूरमधील तरुणाच्या मृत्यूनंतर छगन भुजबळांचं वक्तव्य। भरत कराड यांची आत्महत्या अत्यंत दुःखद। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। संवेदनशील काळात कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, अजित पवारांचं आवाहन। ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। आता संघर्ष करा पण आत्महत्या करणं अयोग्य, मुनगंटीवारांचं वक्तव्य। आत्महत्या करू नका, संघर्षासमोर झुकू नका, संघर्षाला सामोरे जा, पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन। मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या, फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास जातीय अराजकता निर्माण होईल, संजय राऊतांचं वक्तव्य। राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेतले जाणार। सरकारचा नवा जीआर, मोर्चा, घेराव, निदर्शनांवेळी दाखल गुन्ह्यांसंदर्भात निर्णय। छगन भुजबळांकडून जरांगेंचा अशिक्षित असा उल्लेख। अशिक्षित असलो तरी तुझ्यासारख्याला रडकुंडीला आणलंय, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं, मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर कायद्याच्या चौकटीत बसणारा। जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठवाड्यातील बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या, धनंजय मुंडेंचं फडणवीसांना पत्र। जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेडमध्ये समाजाचं आंदोलन। हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी। उद्यापासून जालन्यात आमरण उपोषण। मी कधीही अज्ञातवासात जात नाही, नियमानुसार काय असेल ते करा, ट्विट करून भूमिका मांडली आहे। अजित पवारांची प्रतिक्रिया। कोर्डूतील मुरुम उपसा प्रकरणी अंजली दमानियांकडून अजित पवारांविरोधात कारवाईची मागणी। आज रात्रीपासून एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार। नागरिकांनी दादर टीटी पुलाचा वापर करण्याचं आवाहन, तर पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध। वर्ध्यातील हिंगणघाट परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा। 30 ते 40 घरांमध्ये शिरलं पाणी। घरात पाणी गेल्यानं घरगुती साहित्याचं नुकसान।